नगराध्यक्ष भावनाताई गांधीकर आपण लहान वयाची छान काहीतरी आवड निर्माण केली आहे. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी वेदाश्री म्हणजे महाराष्ट्राची एंजल घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आहे 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. आमच्या उरणमध्ये कसं साजरे होते ते तुम्हाला दाखवते, चला. तर चला आपण आतमध्ये जाऊया. मी आता आतमध्ये आलो, इथे स्टॉल्स पण आहेत, तर चला आपण बघूया स्टॉल्स मध्ये काय. आता आपण होतो स्टॉल नंबर 1 वर. इथे बघू शकता क्लिप वगैरे आहेत. काकी आहेत, तर हे बनवल्या वाटतं काही. चला आपण त्यांना विचारू काय आहे. काकी हे सगळं काय आहे? हे मोत्यांचं तोरण आहे, हे ताटावरचं मध्ये ठेवायचं रांगोळी आहे, हे दारातली रांगोळी आहे, हे दिवे ठेवायची रांगोळी आहे, हे समय ठेवायची रांगोळी आहे, हे कंदील आहे, ही बाहुली आहे, पावलं आहे, हे स्वस्तिक आहे, हे तांब्याभोवती लावायचं कळसाभोवती तोरण आहे, हे मोबाईलचं आहे. थँक्यू. तुम्ही बघू शकता किती सुंदर पावले बनवलेत मोत्यापासून. परत झेंडा पण बनवलाय, भारी. इथे माझ्या मामीचा स्टॉल आहे, बघू शकता. हे सगळे ही घरात बनवते. आणि ही माझी बहीण. नावे ते काय काय सांग. हे चीज केक आहे, हे चीज केक आहे, हे ओट्स केक आहे, हा रवा केक, ब्राउनी आणि कपकेक्स. तुम्ही कधीपासून स्टॉल लावता इथं? जेव्हापासून हे प्रोग्राम चालू आहेत ना, लास्ट 4-5 इयर्स माझे स्टॉल्स असतात इकडे. एक्सपिरियन्स कसं तुझं इथे स्टॉल लावायचा? आहे इथे सेल असतो, म्हणजे इथून थोडंसं लोकांना माहिती पडतं काय आहे आपल्याकडे काय नाही. सो ऍडव्हर्टाईज पण होतं आणि रिस्पॉन्स खूप चांगला असतो. थँक्यू. आता इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. निघून जातो दिवस रोजचा, निघून जातो दिवस रोजचा, जसा निसटतो पारा ग किती. इथे बेबी शो पण आहे. बघू शकता किती भारी याच्याने सगळा केलंय तयारी. तुम्ही इथे पाहू शकता, इथे आहे नकलेस वगैरे, पर्स वगैरे आहेत. कारण ते आहे की प्रत्येक गोष्ट ही पारदर्शकतेने झालेली आहे. बाकी तुमच्या स्टॉल वर काय काय आहे? आमच्या स्टॉलला थाली आहे, मोदक आहेत आणि पुरणपोळी आहे. धन्यवाद. इथे तुम्ही बघू शकता बर्गर आणि व्हेज लॉलीपॉप आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती भारी भारी थिंग्स बनवल्या. तिथे हे कशापासून बनते सांग ना. हे कशापासून बनते? पाईप क्लिनर करून एक मटेरियल असतं ना, त्याच्यापासून हे सगळं बनवलं जातं. सो आम्ही आता किचेन्स बनवतो, क्लिप्स बनवतो, हे मोठे क्रोशेवाले किचेन्स पण आहेत. आणि तर तुमच्याकडे फ्लावर पॉट आहेत, त्यासाठी आम्ही त्याच्यासाठी फ्लावर्स पण बनवतो. इव्हन कस्टमाइज बुके पण आम्ही बनवतो. थँक्यू. इथे तुम्ही बघू शकता ब्राउनी शॉट आणि प्रॉन्स बिर्याणी आहे.
काय आहे? रागी कुकीज आहेत, रागी नाचणीच्या कुकीज आहेत. नाश्त्याचे cookies. मी स्वतः फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे. सुप्रमी फूड्स ब्रँड आहे आमचं आणि बेकरीमध्ये स्पेशलायझेशन आहे. थँक्यू. ते आहे मी द्रोणागिरीमध्ये आणि बेकरीच असं नाही की फूड कन्सल्टन्सी पण आहे. कोणाला नवीन जर फूड बिझनेस सुरू करायचं असेल, कारण मी इंजिनियर आहे, फूड इंजिनियर, नवीन प्रोडक्ट्स वगैरे डेव्हलप करायचं वगैरे हे सगळ्या गोष्टी मी करते. थँक्यू. जर कोणाला बेकरी रिलेटेड आयडिया पाहिजे असतील तर यांना नक्की भेट द्या. तर ती काय नाम आहे? सुप्रमी फूड्स म्हणून आहे आणि फक्त बेकरीच नाही, तुम्हाला कुठलंही नवीन फूड प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल मार्केटमध्ये तर त्याचं पूर्ण गायडन्स मिळेल. कारण मी फूड इंजिनियर आहे आणि FSSAI लायसन्सिंग, रजिस्ट्रेशन वगैरे हे सगळ्या गोष्टी करून. इथे हे काय आहे जरा सांगाल मला? इथे ना आयुर्वेदिक प्रोडक्ट विकले जात आहेत. ते सगळे आमच्या मॅडम बनवतात, डॉक्टर वर्षा कुडव. त्या सगळ्या वस्तू आहेत त्या आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत क्लिनिक मध्ये. तुम्ही स्वतः बनवतो? हो, चालेल, थँक्यू. हे आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर वर्षा कुडव. तुम्ही सगळे बनवत आहे? हे प्रोडक्ट सगळे आम्ही आमच्या क्लिनिक मध्ये बनवतो. सर्व काही नॅचरल एसेन्शियल ऑइल्स, रॉ मटेरियल्स यूज करून बनवतो. एकही प्रोडक्ट मध्ये आम्ही केमिकल यूज केलेलं नाहीये. त्यांना योग्य न्याय देतील अशी मला आशा आहे. आणि खरंच मी परत एकदा विनंती करते की आमच्या महिलांच्या सगळ्या समस्या तुम्ही सोडवा आणि सोडवा ही इथे बघू शकता आंब्याचं लोणचं वगैरे मिक्स लोणचं आहे. डोनट आणि मोदक भेटतात. इथे नेल आर्ट आहे बघू शकता. स्टॉल कधीपासून लावता इकडे? फर्स्ट टाइम लावलाय. कसा एक्सपिरियन्स? छान एक्सपिरियन्स आहे. खूप सपोर्ट पण मिळाला. थँक्यू. My friend Ritika, how are you? How are you? I'm fine and I'm your big fan. Thank you. Thank you so much. स्टॉल कधीपासून आहे? 3 वर्ष झाली. कसा एक्सपिरियन्स? चांगला आहे. थँक्यू. मालिया ते होममेड आहेत, हँडमेड आहेत, कापसाच्या पासून बनवलेले आहेत आणि आमचा तथास्तू बचत गट आहे 10 जणींचा. आम्ही हे बनवतो, घरगुती हाताने बनवलेले आहेत आणि गणपतीमध्ये नंतर नवरात्रीमध्ये देवींसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता. साईज प्रमाणे तुमच्या बनवून मिळेल. होममेड रांगोली बघू शकता, तर आपण बघूया. हे सगळ्या रांगोळ्या तुम्ही घरात बनवता? घरात बनवतो. मी घरात बनवते. मस्त आहेत. काकी, हे सगळं तुम्ही घरात बनवता? घरात बनवते. छान आहे. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत.
आपल्या विषयाची माहिती पालकांना कळावी यासाठी तुमचं नाव काय आहे? तुम्ही हे किती वर्षापासून करताय? कसं एक्सपिरियन्स? छान आहे. मी आधी करून करायची. आता माझं प्रॉपर शॉप आहे आणि जवळपास लोकलचे माझे 200 ते 300 कस्टमर आहेत. तुमचं शॉप कुठे आहे? शॉप रत्नागिरीला आहे, देवकृपाच्या मागे. थँक्यू. तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत. हे मसाले होममेड आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती गर्दी आहे महिलांचा किती प्रतिसाद भेटलाय या प्रोग्रामला. बघू शकता तुम्ही. जास्तीत जास्त काय होईल आपण ना पुढे काय इथे बघू शकता इथे पण बायका बसल्यात. नाव काय आहे? आणि तुमचं? तुम्ही किती वर्ष झाली इथे येत आहे? कार्यक्रमामध्ये आपण बघू शकता हे तुरंतचे नगराध्यक्ष भावनाताई गाजेकर. आपण त्यांना विचारते कसं वाटते महिलांच्या सन्मानासाठी केलेला हा कार्यक्रम पुरणच्या इतिहासामध्ये मानाचा पुरा राहिलेला कार्यक्रम आहे. त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद मॅडम. थँक्यू. आता इथे सगळे नगरसेविक आहेत. तुझ्या आनंदासाठी तुझ्या हसण्यासाठी दुनियादारी बघायची नसते तर ती करायची असते. शोले करायचे नसतात, ते दाखवायचे असतात. आणि धडाकेबाज दाखवायचा नसतो, तर धडाकेबाज व्हायचं असतं. पण तेव्हा शक्य होतं जेव्हा आमच्यासारखे आनंदीदार एकत्र असतात तेव्हा. बरोबर ना?
बघत आहात किती सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचे होत आहेत. कोणाची तरी पर्स हरवलेली आहे. बदली काया प्रसन्न झाली आयुषी राजली राजवाळी आयुपण द्यावया आरती मंगळागौरी. मंगल गौरी मंगल माते वंदन करीत तुला फुगड्यांनी सुरुवात करू आपण मंगळागौर जागरणाला. चहा बाई चहा गौरी चहा मैत्रिणी मैत्रिणीची फुगडी पहा पाहात पहा उठवून जा कंबर फुगडी खेळायला जागा द्या तुम्ही जागा द्या. कंबर फुगडी कमरेची बाई कमरेची कमरेला घातला पेढा आपण खाऊ पेढा तुम्ही मात्र तांदूळ सडा. सडू बाई सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला भाऊजी आले जेवायला. दंड फुगडी दंडाची गाईल माझी पिठाची गारवा बंदी जाईन ग फुलपा फुगडी घेऊन येईन ग. काय झालं? बरोबर आहे अगदी बरोबर आहे ना. वेगळी फुगडी आहे दंड फुगडी दंडाची दंड फुगडी दंडाची आवडली आहे पद्मासनाची. हे मस्त एवढं एवढं काय पाटावर काय गणपती गणपतीच्या इथं काय पार्वती पार्वतीच्या गाण्यात काय उड्या तुझ्या अंगात उड्या. आणि ठाणे झालं शिवाय खूप अडवळ घुम खेळा तुम्ही. अडवळ घुम कडवळ घुम अडवळ घुम कडवळ घुम.
आणि त्याचा सत्कार करतायत गौरी मॅडम. प्रत्येक छोट्या यशात मोठा आनंद शोधत क्षण वेचूया आनंदाचे. थँक्यू युनिक ग्रुप. अच्छी बेटी, अच्छी बहू, अच्छी बीवी, अच्छी माँ बनने के दौर में, सारी जिंदगी अच्छे बनने के दौर में औरत की अपनी जात न जाने कहाँ हो जाती है. और इतना सब करने के बाद खुश तो कोई भी नहीं होता. फिर क्यों ना एक बार अपने लिए जिया जाए. येत आहे मानसी फॅशन शो. अकॅडमीतर्फे फॅशन फॅशन शो झाला. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसा होता फॅशन शो.
सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष मॅडमला आपण त्यांचं नाव विचारू. मॅडम तुमचं नाव काय आहे? माझं नाव गौरी देशपांडे आहे. मी युएन मध्ये गेली 36 वर्ष राहते आणि युएन महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था या संस्थेची मी अध्यक्ष आहे. तुमच्या मनात कसं आलं का तुम्ही पुरण महिला सामाजिक संस्था स्थापन करणार? मी 2006 साली या संस्थेची स्थापना केली. या कार्यक्रमाची उत्सुकता आम्हाला लागायची नेहमी महिला दिनानिमित्त. महिला दिन हा महिलांसाठी केलेला कार्यक्रम आहे आणि या संस्थेतर्फे आम्ही सामान्य महिलांना या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह केलं. पुरणमधल्या विविध महिला मंडळांना आपण या कार्यक्रमात इन्व्हॉल्वमेंट देऊन जवळजवळ 25 ते 26 महिला मंडळ एकत्र येतात आणि त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. त्यानंतर आम्हाला कल्पना आली की आपण मुलांच्या उद्योजकांना देखील काहीतरी याच्यामध्ये संधी देऊया आणि मग आपण विक्री कक्ष सुरू केले. तुम्ही पाहता ह्याची गर्दी, ही सर्व गर्दी आपल्या या कार्यक्रमाचं यश आहे. मुलांच्या महिला कोणत्याही प्रकारे एकत्र यायला नेहमी तयार असतात. कोणत्याही अडचणीत ते एकत्र येतात. ते आपल्याच पुरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या बॅनर अंडर. थँक्यू सो मच. मॅडम माहिती दिल्यामुळे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थोड्याशा लहान वयात ही छान काहीतरी आवड निर्माण केली आहे त्याबद्दल तुझं पण कौतुक. या पुढच्या पिढीला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही अशाच पुढे या आणि आमच्यासारखे मोठे मोठे कार्यक्रम तुम्ही करायला लागा. अभिनंदन. त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देखील गौरी करणार आणि त्यांचं सगळ्याची कला आहे असे म्हणतात. रात्रीचे 10 वाजले तरी गर्दी कमी नाही झाली. तुम्ही बघू शकता संस्थेच्या वतीने आभार मानतो. रमेश गर्दी कशीच्या कशी आहे. मदत करणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. अशा प्रकारे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. जर तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट